नमस्कार मित्रांनो, मी महेश शर्मा सर. तर आज दिनांक 6 मार्च 2026च्या महत्त्वाच्या चालू घडामोडी या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे. तर आज भरपूर मोठमोठ्या घडामोडी घडल्यात, तर त्या आपण सगळ्या एकामागे एक बघणार आहे, एकदम विश्लेषण करून. तर बघा, पहिली जी घडामोड आहे, लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्डसाठी नामांकन मिळवणारा पहिला क्रिकेट संघ हा कोणता ठरलाय, तर भारतीय महिला संघ आहे. तर त्यांना हे नामांकन मिळालेलं आहे. असं नामांकन मिळालेला पहिला संघ आहे, त्यातल्या त्यात महिलांचा संघ आहे. त्यामुळे पेपरला 100% हे येऊ शकतं. त्यामुळे IMP सगळे नोट डाऊन करा. त्यानंतर आज आपले महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल, तसेच अजून बाकीच्या राज्याचे सुद्धा राज्यपाल, काही राज्याचे राज्यपाल हे नियुक्त करण्यात आले. तर त्यातलं महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल म्हणून जिष्णू देव वर्मा यांची नियुक्ती ही करण्यात आली. जिष्णू देव वर्मा. तर बघा, त्यांच्याविषयी माहिती काय, तर त्यांचं नाव जिष्णू देव वर्मा. त्यानंतर महाराष्ट्राचे राज्यपाल होण्याआधी ते तेलंगणाचे राज्यपाल होते. त्यानंतर ते मूळचे त्रिपुराचे आहेत. त्रिपुरा जे राजघराणं आहे तिथले ते आहेत. त्यानंतर ते भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. भाजपमध्ये त्यांनी भरपूर वर्ष काम केलं आहे. तसेच 2018 ते 2023 या काळामध्ये ते त्रिपुराचे उपमुख्यमंत्री होते. तर ह्या त्यांच्या महत्वाच्या बाबी आहेत, त्या तुम्ही लक्षात घ्यायच्या. अजून भरपूर काही गोष्टी आहेत, परंतु पेपरच्या दृष्टीने आपल्याला हेच IMP आहे. त्यानंतर पुरस्कार आहे बघा, तर डॉक्टर मंदाकिनी प्रकाश आमटे यांना अहिल्यारत्न हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. तर साधा प्रश्न येऊ शकतो की कुणाला पुरस्कार जाहीर झालेला आहे, तर डॉक्टर मंदाकिनी प्रकाश आमटे यांना अहिल्यारत्न हा पुरस्कार जाहीर झाला आहे. कोणाकडून जाहीर झाला आहे, तर सोलापूर विद्यापीठ जे आपलं आहे त्या विद्यापीठाकडून त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, तर 2026-27 हे वर्ष सामाजिक समता आणि समरसता वर्ष म्हणून महाराष्ट्राकडून साजरे केले जाणार किंवा महाराष्ट्राकडून जाहीर करण्यात आलेला आहे. आज जो अर्थसंकल्प जाहीर झाला त्यामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी घोषणा केली. तर त्याचं कारण काय बघा, तर 2026-27 मध्ये काय काय आहे महत्वाच्या गोष्टी, तर महात्मा फुले यांची 200वी जयंती आहे. कधी? 11 एप्रिल 2027ला. त्यानंतर संत गाडगे महाराज यांची 150वी जयंती आहे. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला महाडचा 14 तळे सत्याग्रह याला यावर्षी शताब्दी वर्ष, म्हणजे पुढच्या वर्षी 100 वर्ष पूर्ण होत आहेत. तर त्यामुळं या अत्यंत महत्वाच्या घडामोडी 2026-27 मध्ये होत आहेत. त्यांना 200 वर्ष, 150 वर्ष, 100 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे हे वर्ष सामाजिक समता आणि समरसता वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे. त्यानंतर बघा, तुम्हाला सांगितलं की महाराष्ट्रासोबतच अजून काही राज्याचे राज्यपाल हे नियुक्त करण्यात आले आहेत. तर जोड्या लावामध्ये तुम्हाला हा प्रश्न येऊ शकतो भरपूर एक्झामला, पोलीस भरती, हायकोर्ट किंवा MPSC किंवा इतर सरळ एक्झामला. तर बघा, एक एक करून बघू आपण. तर पहिले आहेत शिवप्रताप शुक्ला, तर यांना तेलंगणाचा राज्यपाल नियुक्त केला आहे. त्यानंतर जिष्णू देव वर्मा बघितलं आपण, महाराष्ट्राचे. त्यानंतर नंदकिशोर यादव नागालँडचे राज्यपाल आहेत. त्यानंतर लेफ्टनंट जनरल रिटायर, तर त्यांची सय्यद अता हसनैन, तर यांची नियुक्ती बिहार राज्याचे राज्यपाल म्हणून करण्यात आली आहे. त्यानंतर RN रवी यांची नियुक्ती पश्चिम बंगालचे राज्यपाल करण्यात आली आहे. त्यानंतर राजेंद्र आर्लेकर यांची नियुक्ती तमिळनाडूचे राज्यपाल म्हणून करण्यात आलेली आहे. अजून 2-3 राहिले बघा. कविंदर गुप्ता, तर यांची नियुक्ती हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून करण्यात आली आहे. त्यानंतर 2 VIMP बघा. विनय कुमार सक्सेना यांची नियुक्ती लडाखचे नायब राज्यपाल म्हणून करण्यात आलेली आहे. त्यानंतर तरणजीत सिंह सिंधू यांची नियुक्ती दिल्लीचे नायब राज्यपाल म्हणून करण्यात आलेली आहे. असे एकूण 9 राज्यपालांची नेमणूक काल मान्य राष्ट्रपती यांच्याकडून करण्यात आली. तर जोड्या लावामध्ये येऊ शकतो, त्यामुळे पाठ करून ठेवा. तसे आता तुम्ही बातम्या बघत असाल की राज्यसभा निवडणुकीचं वातावरण सध्या चालू आहे. तर त्यासाठी महाराष्ट्रातून 7 उमेदवार यांची बिनविरोध निवड झालेली आहे, कारण दुसरा कोणताच फॉर्म त्यांच्या विरोधामध्ये दाखल झालेला नाही. तर कोण कोण आहेत ते, त्यांची नावं बघा. महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब, त्यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट. त्यानंतर दुसरे रामदास आठवले, त्यांना भारतीय जनता पार्टीकडून खासदार करण्यात आलेला आहे. त्यानंतर विनोद तावडे यांना सुद्धा भाजपकडून खासदार करण्यात आलेला आहे. तसेच रामराव वडकुते यांचे सुद्धा BJP कडूनच त्यांना खासदारकी देण्यात आलेली आहे.
त्यानंतर मायाताई युनाते यांना सुद्धा भारतीय जनता पार्टीकडून, त्यानंतर पुढे प्राध्यापक ज्योतिताई वाघमारे यांना शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे. आणि शेवटचं पार्थ पवार, अजित पवारांचे स्वर्गीय अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांना सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्याकडून राज्यसभेची खासदारकी देण्यात आलेली आहे. तर हे बिनविरोध निवडून आलेले आहेत, कारण यांच्या विरुद्ध कोणताही फॉर्म हा दाखल करण्यात आलेला नाही. त्यानंतर बघा, सध्या अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण असं युद्ध चालू आहे. तर त्या धामधुमीमध्येच अमेरिकेने एक मोठं काम केलेलं आहे किंवा मोठं इशारा दिलेला जगाला. तर त्यांनी काय केलंय की मिनिटमॅन 3 ही काय आहे, तर आंतरराष्ट्रीय अण्वस्त्रवाहू बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आंतरखंडीय कॅटेगरीमधले आहे. म्हणजे एका खंडातून दुसऱ्या खंडामध्ये, म्हणजे थोडक्यात अमेरिका जगातील कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये आपलं अमेरिकेमध्ये बसून क्षेपणास्त्र डागू शकते. त्या टाईपचं हे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. त्याचं नाव आहे मिनिटमॅन 3. त्याचं टोपण नाव आहे डूम्सडे मिसाईल. आणि हे कोणाचं आहे? अमेरिकेचं आहे. साधा सोपा प्रश्न येऊ शकतो की नुकतेच चर्चेमध्ये असलेले मिनिटमॅन 3 नावाचे क्षेपणास्त्र कोणत्या देशाचे आहे? तर कोणाचं आहे? अमेरिकेचं आहे. त्यानंतर क्रिकेटचा प्रश्न बघा, ही ICC T20 वर्ल्ड कपच्या इतिहासात सर्वात वेगवान शतक करणारा पहिला खेळाडू कोण ठरला? बघा प्रश्न काय, ICC T20 वर्ल्ड कप म्हणले त्याच्या इतिहासामध्ये सर्वात वेगवान शतक करणारा पहिला खेळाडू ठरलाय फिन एलन, जो न्यूझीलंडचा आहे. तर त्याने काय केलं, 33 बॉलमध्ये 100 रन केले. कुठे केले? तर ईडन गार्डन जे मैदान आहे आपलं कोलकात्यामधलं, तिथं केले. कोणाच्या विरुद्ध केले? तर दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध केले. ओके, अत्यंत महत्वाचं आहे. त्यानंतर पुढचं बघा, जो काय तुम्हाला बॅकग्राऊंडला नॉईज येतोय, आवाज येतोय, त्याकडे दुर्लक्ष करा. हे इथं लक्ष द्या, फक्त हेडफोन घालून लेक्चर बघा. त्यानंतर HK दुवा यांचं निधन झालं. तर ते कोण होते? तर ज्येष्ठ पत्रकार होते, तसेच ते राज्यसभेचे नामनिर्देशित खासदार होते. त्यानंतर VIMP, भारतातील पहिली AI संचलित कौशल्य जनगणना ही महाराष्ट्राने लॉन्च केली. बघा, भारतातली पहिली अशी घटना आहे की जी महाराष्ट्रामध्ये घडते, त्यामुळे प्रश्न येऊ शकतो. तर त्याचं नाव काय? सक्षम स्किल सेन्सस. पुढे जनऔषधी सप्ताह किंवा जनऔषधी आठवडा हा कधी साजरा करण्यात आला? तर 1 मार्च ते 7 मार्च मध्ये तो साजरा करण्यात आला. त्यानंतर पहिली भारत स्टील शिखर परिषद ही कधी झाली? तर आपलं कुठं झाली? तर नवी दिल्लीमध्ये झाली, पहिलीच शिखर परिषद. त्यामुळे याचा प्रश्न येऊ शकतो. तर अशा या महत्वाच्या चालू घडामोडी होत्या आज घडलेल्या. तर या तुम्ही सगळ्या नोट डाऊन करायच्या. तसेच आज जो अर्थसंकल्प जाहीर झाला, जो मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जो मांडला, तर त्याच्या विरुद्ध सेपरेट लेक्चर, त्याचे जे काही सेपरेट लेक्चर आहे ते मी अपलोड करेन. तर ते सर्वांनी बघून घ्या. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.